तुम्ही? आता आम्ही पूजेला चाललोय. अश्विनी आणि अक्षदाची पूजा आहे ना लग्नाची. हा तेव्हा चला चाललो. आता. आता काय जेवण आहे बघू, भूक लागली जेवायचं पहिलं. तर चला. है ना, तुझं नाव काय ग इकडे? तुझं नाव सांग. काय नाव आहे तुझं? आणि तू कितवीला आहे? तू कितवीला आहे? तू सांग ना. ही ज्ञानेश्वरी खूप लागती. कितवीला आहे तू? सांग ना, अंगणवाडीत जाते मी. सांग मग तुला व्हिडिओत घेईन. नाही तर हा, नाही मग घेणार. छान दिसशील बघ तू. मग मी अंगणवाडीत जाते घुले वस्ती. तुला आवडतं ना व्हिडिओ त्याला? हा, हिला आवडते. आणि तू हिला आवडतं का? हिला तुला आवडतं का? मी ये ना इकडून. जा ना. चला आता पूजेचा व्हिडिओ, बाकीचे व्हिडिओ अजून काय टाक. तर आता आम्ही आलो इथे पूजेसाठी आणि जे लग्न झालं होतं त्यांची आज सत्यनारायण पूजा आहे. तर बघा नवरी खूप सुंदर दिसते ना. तर छान दिसते अक्षदा आणि इकडून आहे अश्विन. तर चला, बरेच लोक येत होते, गर्दी झाली होती त्याच्यामुळं आम्ही मग बाहेर आलो. तर आणि बाहेर आल्याच्या नंतर आता जेवणासाठी सगळे जाणार आहेत. तर लग्नाचे सगळे व्हिडिओ असे आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत. तर सगळ्यांनी ते नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही वाटलं तर कमेंटही करा. तर चला आता आम्ही ना चाललो आहे तिकडं पुढं. तर छान येत त्यांनी खूप मोठं असं म्हणजे नियोजन केलेलं होतं. छान पद्धतीने सगळं नियोजन होतं. पार्किंग व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, सगळं काही व्यवस्थित इथे नियोजन झालेलं होतं. आणि त्यानंतर इकडे जेवणासाठी जेवण करून घेतो. तर रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि त्यानंतर आहे जागरण गोंधळ. तर बघू आता जागरण गोंधळाला मला जास्त जागरण करून ॲसिडिटी झालेली होती, त्याच्यामुळे जागरण गोंधळाला थांबेल की नाही याची काही शक्यता नाही आहे. तर त्यानंतर छान अशी ही डबल बीची भाजी, मस्त पुरी, वरण भात, पापड, राजाराणी, खूप छान असं जेवण होतं मस्त. तर आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ असणार आहे. तर आता आम्ही निघालो जाण्यासाठी. तर 4 दिवस राहू जाण्याचा मला चेहरा अजून नाराज झालेला आहे आणि मला रडायला म्हणजे लागलेला आहे. पण आता शेवटी सासरी जावंच लागतं आणि मला ना मामाच्या इकडे खूप आवडतं. सगळी लहान मुलं असतात, मस्त एन्जॉय करतात. पण आता काही कारणास्तव आपल्याला जावं लागतं. आपल्या सासरी हे जावंच लागतं. तर हे पहा आता आम्ही चाललो आहे आणि हे जे आहे हे मनसर आहे आणि माझं माहेर मनसर आहे. बरेचशा आपल्याला कमेंट येतात की ताई तुमचं गाव कुठलं आहे. तर माहेर मनसर आहे आणि सासर जुन्नर आहे. तर आत्ता बस स्थानकाजवळ आले तर पाहू शकताय खूप सारी इथं गर्दी आहे. तर बघू आता कधी बस मिळते. वेळेत तर पोहोचणं आहे कारण की आपला जवळजवळ इकडे बस प्रवास आहे. तर बस मिळाली तर स्टँडिंगच आपल्याला जावं लागते. निघालोय मल्हारला मी मस्त पुढं बसवलं. त्यानंतर आता आम्ही उतरलो नारायणगावमध्ये आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे पुढचा जुन्नरचा असा. तर जुन्नरला जाताना मस्त आम्हाला सीट मिळाली आणि मस्त मी असं